हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे मराठा समाज बांधवांनी तथा मराठा समाजातील महिलांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला आहे। तुम्ही गावात आले कसे असा प्रश्न विचारलाय। असं तुम्ही फिरू नका, राजीनामा द्या असा सवाल देखील यावेळी समाज बांधवांनी उपस्थित केला। या खासदारांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय अशा घोषणा देखील मराठा समाज बांधवांनी खासदारांसमोर दिल्याने खासदाराने येथून काढता पाय घेतला। वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैया नवघरे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेऊन पूर्णा प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठीच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली। प्रकल्पातील लाभधारक शेतकऱ्यांची पाणी आवर्तन सोडण्याची मागणी केली। 5 ते 6 पाणी सोडल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीचा प्रश्न मार्गी लागेल। शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आमदार नवघरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। मनोज जरांगे पाटील हे उपोषण करीत असताना शासन दखल घेत नसल्या कारणाने केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे रोको आंदोलन आणि बोल्डा मार्केट बंद ठेवत हे अनोखा आंदोलन मराठा समाज बांधवांकडून 3 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे। या संदर्भाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी आणि बाळापूर पोलीस ठाण्यात देण्यात आलंय। कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कामठा फाटा येथे मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले। कामठा, घोडा, येहळेगाव, मारडगा, एगाव, डोंगरगाव, कसबे, धावंडा, जरोडा, बेलथर, येलकी, बेलमंडळ, घोडवा, साळवा, नरवाडी, कोंदूर, डिग्रस, बाबळी, तुप्पा, माळेगाव, कवडी, नवाखा, पिंपरी, झरा आदी गावातील समाज बांधवांचा या साखळी उपोषणात सहभाग असणार आहे। वसमत तालुक्यातील गिरगाव सर्कल मधील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी वसमत औंढा मार्गावरील जिंतूर टी पॉइंटवर सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। या संदर्भाचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात आले। हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याचे एक पत्र सोशल माध्यमातून व्हायरल झालेले आहे। मराठा समाजाच्या आंदोलनासाठी माझा पाठिंबा असून मी आरक्षणासाठी राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केलं असलं तरी यावर मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। सेनगाव येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याने सेनगाव शहरात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन यावेळी करण्यात आले। सेनगाव तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे हिंगोली संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचं संपर्क प्रमुख पद कमी करण्यात आलंय। त्यामुळे आता नवीन हिंगोली नांदेडचे संपर्क प्रमुख कोण असणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं असताना हिंगोलीत झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेपासून हिंगोलीतील एका गटातील काही पदाधिकारी संपर्क प्रमुख नाराज असल्याच्या चर्चा ऐकताना मिळत असताना यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही भावी आमदारांचा मात्र आता हिरमोड झाल्याच्या चर्चा कानी पडू लागल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत। यामध्ये काही ठिकाणी बसवर दगडफेकही आणि बस जाण्याचा प्रकारही घडला असून हिंगोली जिल्ह्यातल्या 3 आगारातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असल्याने आता मात्र अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे। तर वसमतच्या एका भाजपच्या तालुकाध्यक्षांनी मात्र पक्षाच्या पदाचा राजीनामा न देता पक्षातच राहून समाजाचे काम करावे असा सल्ला दिल्याने चर्चेचा विषय बनलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.